नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेमध्ये उत्तर देताना एक महत्त्वाची माहिती दिली की एका आठवड्यामध्ये आरोग्य विभागातील भरतीची प्रक्रिया वेगाने करणार आहेत. या संदर्भात माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे. तर ती माहिती आपण पाहूयात. त्याचबरोबर जे आता कंत्राटी भरती करणार आहेत अशी माहिती त्यांनी 2 दिवसांपूर्वी दिली होती. मग त्याचा परिणाम आपल्या सरळ सेवेवर होईल का? त्याचबरोबर ऑलरेडी जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत आहेत 10-15 वर्षापासून, त्या लोकांना पर्मनंट करणार आहेत. 7व्या वेतन आयोगानुसार वेतन देणार आहेत. मग त्याचाही परिणाम आपल्या भरतीवर होईल का? ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खरोखर एका आठवड्यामध्ये भरतीची प्रक्रिया वेगाने होईल का? यावर तुमचा विश्वास आहे का? मंत्र्यांनी जे विधान केलेलं आहे त्यावर सुद्धा कमेंट आवर्जून करा. तुमचं मत सांगा. तुम्हाला नेमकं काय वाटतं? खरोखर ही प्रक्रिया एका आठवड्यामध्ये वेगाने होऊ शकेल का? कारण विधानसभेमध्ये आश्वासनंही नेहमी दिली जातात, पण ती किती पाळली जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर कमेंटमध्ये तुम्ही व्यक्त व्हा. पाहूयात नेमकी त्यांनी काय माहिती दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रम, संपूर्ण सिलॅबस यामधून तुमचा कव्हर होणार आहे. सर्वात आधीनं जे कॉन्ट्रॅक्ट लेवलची भरती करणार आहेत त्याचा परिणाम आपल्या सरळ सेवा भरतीवर होईल का ती माहिती तुम्हाला सांगतो. तर एक लक्षात ठेवा, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती केली जाते आणि सरळ सेवेनं भरावायची पदे आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं भरावायची पदे ही वेगवेगळी आहेत. त्यामुळं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं जरी पदं भरणार असली तरी त्याचा आपल्या सरळ सेवा भरतीची जी पदं भरली जाणार आहेत त्या पदांच्या संख्येवर काही परिणाम होत नाही हे लक्षात ठेवा. आणि दुसरा मुद्दा की ज्या लोकांनी 10-15 वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम केलेलं आहे त्यांना आता पर्मनंट करणार आहे. मग त्याचा आपल्या सरळ सेवेच्या पदभरतीवर परिणाम होईल का? म्हणजे आपली पदांची संख्या कमी होईल का? तर तसं काही होणार नाही, कारण त्यांची वेगळी पदं निर्माण केली जाणार आहेत. त्यामुळं सरळ सेवेची जी येणारी पदं आहेत त्या जाहिरातीमध्ये पदं कमी होणार नाहीत. त्यांना पर्मनंट करणार आहेत ते त्यांच्या मेहनतीमुळं करणार आहे, कारण त्यांनी 10-15 वर्षे सार्वजनिक आरोग्य विभागासाठी दिलेली आहेत. अत्यल्प वेतनावर, कमी वेतनावर त्यांनी खूप मेहनत, अहोरात्र काम करून सार्वजनिक आरोग्य विभागाचं काम केलेलं आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये तर विशेष करून त्यांचं खूप सॅक्रिफाईस करून त्यांनी आरोग्य यंत्रणा सांभाळण्याचं काम केलेलं आहे. त्याचं फळ म्हणून त्यांना आता पर्मनंट केलं जाणार आहे. तर ते त्यांच्या मेहनतीचं फळ आहे, कष्टाचं फळ आहे. त्याचा आपल्या सरळ सेवा भरतीवर काहीही परिणाम होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवा. आता पहा, 5,000 नव्या पदांना मंजुरी. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी 5,000 नव्या पदांना मंत्रिमंडळाने मान्यता मिळाली असून या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्यात येईल. त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्यात येईल. तसेच डॉक्टर दिनाच्या मुहूर्तावर 1,400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आणखी 600 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बुधवारी दिली. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली. आता वेगवेगळी नावं त्यांनी दिलेली आहेत. नावं घेण्यात काय आपल्याला अर्थ हे नाही आहे. पुढे पहा, राज्यातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने आवश्यक निर्णय घेतले असून या आठवड्यात भरती प्रक्रियेला गती दिली जाईल, असं इथं सुद्धा त्यांनी परत एकदा स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यापुढे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1900 CHO पदेही लवकरच भरली जातील. उपजिल्हा रुग्णालयांसाठी प्रलंबित निधीही आठवडाभरात वितरित करण्यात येईल. अनेक ठिकाणी रुग्णालयांच्या इमारती पूर्ण झाल्या असल्या तरी डॉक्टर व इतर मनुष्यबळाअभावी सेवा सुरू होऊ शकल्या नव्हत्या. आता नव्या पदमान्यतेमुळे आणि डॉक्टरांच्या नियुक्त्यांमुळे राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, उपकरणे आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही आंबेडकर यांनी सांगितले. कोरोना काळात सेवा बजावलेल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयके असल्यास
ती प्राधान्याने आधार टळण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तर अशा पद्धतीनं आठवड्याभरामध्ये भरती प्रक्रियेला वेग येईल असं त्यांनी सांगितलं. पण कसं आहे, आत्तापर्यंतचा अनुभव पाहता विधानसभेमध्ये खूप मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. पण त्याचं पुढे प्रत्यक्षात काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याच्या आधी पण प्रकाश आंबेडकर साहेब एकदा बोलले होते की 45 दिवसामध्ये भरतीची प्रक्रिया आम्ही सुरू करू म्हणून. आता त्यालाही बरेच दिवस होऊन गेलेत. 45 दिवस काय भरपूर दिवस झालेत. तर पाहूयात आता त्यांनी विधानसभेमध्ये उत्तर दिलं आहे म्हणून मी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुमचंही मत व्यक्त करा. तुम्हाला काय वाटतं तेही सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपला आभारी आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला. सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.